नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड याचे वक्तव्य राजकीय द्वेषापोटी माझं नाव गोवलं जात आहे। बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर गेले 22 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड हा अखेर पुणे CID कार्यालयात शरण आलाय। त्यानं शरण येण्यापूर्वीच एक व्हिडिओ शेअर करत राजकीय द्वेषापोटी आपलं नाव गोवलं जात आहे असा दावा केलाय। केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची केस दाखल केली आहे। मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सरेंडर होत आहे। संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी देण्यात यावी अशी मागणीही या व्हिडिओत वाल्मिक कराड यांनी म्हटलंय। आमच्या भावाची क्रूर हत्या झाली आहे, तो अजिबात सुटता कामा नये। पोलीस आणि CID यांनी हे तपासात सिद्ध करावं लागणार आहे। वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यानं त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे।